क्वेश्चन विचारतोय अ ब्रिक वॉल हॅज डेव्हलप डायगोनल अँड अदर व्हर्टिकल क्रॅक्स. एक विटांपासून जी भिंत बांधलेली आहे ना त्याच्यामध्ये तिरपे, डायगोनल म्हणजे तिरपे आणि व्हर्टिकल म्हणजे उभे क्रॅक आलेले आहेत. इल्युस्ट्रेट सुटेबल रिपेअर मेथड. ते म्हणतात की याला रिपेअर करण्यासाठी कोणती पद्धत आहे तुमच्याकडे. जशी की एक पद्धत म्हटली त्यांनी युजिंग माइल्ड स्टील यू बार. ठीक आहे, तो आपल्या खिडकीला जे बार वापरतात ना ज्याला माइल्ड स्टील बोलतो आपण, ते माइल्ड स्टील यू शेपमधले बार वापरायचे, डॉवेल बार, आणि त्यांचा वापर करून तुम्हाला त्या क्रॅकला रिपेअर करायचं आहे. पद्धत पण दिली आहे, एक सुटेबल पद्धत वापरायची ज्याच्यामध्ये यू शेपचा बार वापरून त्या क्रॅकला काय करायचं भरायचं. सोपं आहे ना. जसं की समजा एखादी भिंत आहे, याच्यामध्ये असे तिरपे क्रॅक आलेले आहेत किंवा असे उभे क्रॅक आले आहेत, बरोबर. यांना जॉईंट कसं करायचं, असं बघा, असा आणि असा एक बार आणायचा आणि बरोबर असा टोचून द्यायचा. कळतंय का कसं दिसेल तो, असा बार आहे ना तो. आपण टाचन पिन कशी असते आपली, हां बरोबर का, तर ती या पद्धतीने स्टॅपलरची पिन त्या पद्धतीने जाऊन बसून द्यायचं. असं करायचं. साप चावल्यावर कसं दिसतं बघा, असं म्हणजे स्टेपलरच्या पिनासारखं असं उभं लावून द्यायचं. बस 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 या पद्धतीने. बरोबर. जेवढं बोलायला सोपं तेवढं लिहायला सोपं नाही. मग आता त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा. तो माइल्ड स्टील यू शेप बारचा वापर आपल्याला करायचा आहे आणि या पद्धतीला बोलतो आपण स्टिचिंग मेथड. कोणती, स्टिचिंग मेथड. याची स्टेप बाय स्टेप प्रोसिजरमध्ये पहिली प्रोसिजर आहे इन्सर्ट द प्रिकास्ट सिमेंट कॉन्क्रीट ब्लॉक ऑफ साईज 250 बाय 125 बाय 75 mm विच इज कास्ट विथ CC 1:1.5:3. ठीक आहे. फर्स्ट स्टिचिंग मेथड म्हणजे याचा अर्थ असा आहे आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, सिमेंट कॉन्क्रीटचे ब्लॉक बनवून घ्यायचे आहेत. ओके. तो इन्सर्ट करायचे म्हणले. इन्सर्ट म्हणजे सांगतो तुम्हाला आता काय करायचं असेल. हे बघा, ही भिंत आहे, ही भिंत दिसते, इथे क्रॅक गेला आहे समजा असा तिरपा, आणि हे विटा आहेत, असं तिरपा असं विटा आहेत, बरोबर का. तुम्हाला काय करावं लागेल, जिथून क्रॅक जातो ना आम्हाला इथली वीट काढून टाकायची बाहेर आणि इथे सिमेंट कॉन्क्रीटचा ब्लॉक घालायचा आहे. ज्याची साईज किती आहे बघा, तेच तो इन्सर्ट प्रिकास्ट सिमेंट कॉन्क्रीट ब्लॉक ऑफ कॉमन साईज 250, त्याचा निम्मा 125 × 75 mm चा कॉन्क्रीटचा ब्लॉक तिथे आपल्याला इन्सर्ट करायचा. विच इज कास्ट. कॉन्क्रीट कशापासून बनवायचं आहे, मोर्टार किती आहे, सिमेंट मोर्टार. CC म्हणजे काय, सिमेंट कॉन्क्रीट म्हणतात त्याला. कास्ट विथ सिमेंट कॉन्क्रीट 1:3:3. 1:3:3. ठीक आहे. या 1:3:3 म्हणजे काय बाळांनो, सिमेंट M15 किती, M15. बरं ठीक आहे. 1:3:3 म्हणायचं. बस इथपर्यंत बोलता येईल का बघा. इन्सर्ट प्रिकास्ट सिमेंट कॉन्क्रीट ब्लॉक ऑफ कॉमन साईज 250 बाय हिज विच इज कास्ट विथ अ कॉन्क्रीट सिमेंट कॉन्क्रीट 1:3:3 फुल स्टॉप. बाकीचं पुढचं लिहायचं नाही. समजलं का. दुसरी स्टेप काय बरं का आपल्याकडे, दुसरी स्टेप आहे आपल्याकडे होल आर कट. तुम्हाला हे इन्सर्ट करायचे बाळांनो, पहिले होल बनवा. इथे ना हा इन्सर्ट शब्द नाही बनवायचा, इथं बनवायचा प्रिपेअर किंवा कास्ट म्हणायचं. इथं म्हणा प्रिपेअर म्हणजे तयार करा. प्रिपेअर प्रिकास्ट सिमेंट कॉन्क्रीट ब्लॉक साईज एवढी सिमेंट कॉन्क्रीट मोर्टार कॉन्क्रीट पासून बनवायचं आहे 1:3:3 पासून. आता काय करायचं, होल बनवायचे भिंतीमध्ये. होल आर कट टू साईज ऑफ द ब्रिक विथ डेप्थ 125 mm. तुम्हाला काय करायचं, जिथून क्रॅक गेलेला आहे ना तिथे होल बनवायचा आहे आणि होलची साईज किती ठेवायची, ब्रिकची जेवढी साईज आहे का तेवढा होल. कळालं का. म्हणजे मी काय म्हणतोय, विटा काढा, जिथे क्रॅक गेला ना तिथून विटा काढून टाका, चालेल का. सो होल बनवायचे. होल आर कट टू द साईज ऑफ ब्रिक विथ डेप्थ 125 mm. आलं का लक्षामध्ये. काय अर्थ झाला सांगा. अर्थ काय झाला, अर्थ असा झाला की तुम्हाला हे बघा इथे ना, इथे हे अशा विटा होता ना, ही वीट इथून गेली, ही विटला काढून टाका ना. सो इथे काय बोलणार आपण बघा, होल आर कट टू द साईज ऑफ ब्रिक, डेप्थ किती ठेवायची 125. तुम्हाला पहिले दोघं प्रोसिजर समजले. बरं पुढे काय करणार मग आता हे कॉन्क्रीटचे ब्लॉक तिथे सेट करू आपण. सिमेंट कॉन्क्रीट ब्लॉक आर सेट इन टू द होल विथ अ मोर्टार अल्टरनेट लेअर ऑफ ब्रिक वर्क अलॉंग विथ अ लाईन ऑफ क्रॅक. बघा तुम्हाला अल्टरनेटिव्ह लेअरमध्ये बसवायची. ब्लॉक बघितलं का, अल्टरनेटिव्ह लेअर कळत आहे, म्हणजे इथे बसवला का एक लेअर सोडून द्यायचा दुसऱ्यामध्ये. मग तसं लिहिले बघा, मी काय लिहितोय, सिमेंट कॉन्क्रीट ब्लॉक आर सेट इन टू द होल विथ मोर्टार. ठीक आहे ना. सेट करण्यासाठी कशाचा वापर करायचा, मोर्टार म्हणजे काय, सिमेंट सँड आणि वॉटरचं मिक्सचर. सिमेंट सँड आणि माल म्हणतो त्याला आपण, बरोबर का, तो लावायचा. तर मग होल आर कट टू द साईज ऑफ ब्रिक विथ अ डेप्थ 125 mm. पुढे काय करायचं, सिमेंट कॉन्क्रीटचा ब्लॉक हा सेट करायचा होलमध्ये. आर सेट इन टू द होल विथ मोर्टार अल्टरनेट लेअर. ठीक आहे. अल्टरनेट लेअरमध्ये ब्रिक वर्क अलॉंग द लाईन ऑफ क्रॅक. अलॉंग द लाईन ऑफ क्रॅक. तो क्रॅक जिथून जातोय या क्रॅकच्या अलॉंगमध्ये अल्टरनेट लेअरमध्ये इथे भरला का इथे गॅप सोडायचा, तिथे ब्लॉक बसवायचा. इंग्रजीत लिहायचं फक्त. तो सिमेंट कॉन्क्रीट ब्लॉक आर सेट इन टू द होल विथ मोर्टार.
ठीक आहे. कसा सेट करायचा, सिमेंट कॉन्क्रीट ब्लॉक आर सेट इन टू होल विथ मोर्टार इन अल्टरनेट लेअर ऑफ ब्रिकवर्क. कुठे, अलॉंग द लाईन ऑफ क्रॅक. किती सोपं आहे. ब्रिकची जे अल्टरनेट लेअर आहे त्याच्यामध्ये हा सिमेंट कॉन्क्रीटचा ब्लॉक तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे अल्टरनेट लेअरमध्ये विथ द हेल्प ऑफ मोर्टार. समजलं का, विथ द हेल्प ऑफ मोर्टार. याचा अर्थ तिसरा पॉईंट बी झाला. आता काय करणार, यू कॅन कॅरी आउट प्लास्टरिंग वर्क आफ्टर क्युरिंग पिरियड. अजून प्लास्टर करू नका, क्युरिंग पिरियडच्या नंतर करू. म्हणजे ही प्रोसिजर इथली काढून टाकायची, नंतरला शेवटला टाकू आपण ती. चला डायरेक्ट तो आता 4 नंबरची गाळली मी 5 नंबरला आलो. इन्सर्ट द मायस्टेल यू शेप डॉयल बार आणायचा. आता हो, डायमीटर किती त्याचा 8 mm किंवा 10 mm चा आहे. ठीक आहे, ॲज पर रिक्वायरमेंट. आणि तुम्हाला लांबी किती त्याची 200 ते 250 mm ची लांबी आहे आणि त्याची लेग लेंथ किती आहे 125 mm. याचा अर्थ तो यू शेपमध्ये ना असा. त्याची टोटल त्याचा डायमीटर किती बोललो तुम्हाला मी, 8 mm ते 10 mm डायमीटर आहे. टोटल लेंथ किती आहे त्याची टोटल लेंथ आहे 200 ते 250. ठीक आहे. आणि 200 ते 250 म्हणजे ही उभीवाली लेंथ पकडा, इथून तर इथवर ही लेंथ किती आहे 200 ते 250. आणि ही लेग लेंथ किती असते 125 mm. समजलं का. ही आकृती काढून घ्यायची तिथं. तो काय, तो बघा इथे दिलेली बघा 200 ते 250 ही त्याची लांबी झाली. ही किती 125 आणि याचा डायमीटर किती 10 ते 10 mm डॉयल बार. हा बघा ही आकृती काढायची. हा कॉन्क्रीटचा ब्लॉक अशी आकृती काढायची. तुमच्या डोक्यात बसते का काय सांगते का. ही स्टिचिंग मेथड आहे. स्टिचिंगनी काय का त्याला स्टिचिंग हातपायाला लागल्यावरती आपण कसं जोडून घेतो त्याला तर म्हणतात ना स्टिचिंग. ठीक आहे. तो मग आता काय केलंय, इन्सर्ट म्हणजे तिथं फसवणं. काय, मायल्ड स्टीलचा यू शेप डॉवेल बार हा आपण 8 mm किंवा 10 mm चा घ्यायचा आणि रिक्वायरमेंट त्याची लांबी किती लेंथ असं लिहायची. या वाक्याला असं लिहू शकतात, यूज किंवा इन्सर्ट माइल्ड स्टील बार. किती साईज त्याची, त्याचा डायमीटर आहे 5 = 8 mm to 10 mm. बरोबर का. लेंथ किती त्याची 200 ते 250 mm. हां. आणि नंतर त्याचा हे किती आहे, लेग लेंथ आहे 125 mm. आलं का लक्षामध्ये. याचं 3 डेटा लिहून टाकायचं आणि डायग्राम काढून दाखवायची. म्हणजे ती प्रोसेस एकदम क्लिअर होऊन जाईल. सेंटेन्समध्ये न लिहिता असं लिहिलं तर बेस्ट राहील. बोला जमाल का. पुढे जाऊया. आता तुम्ही काय करायचं, हे चेज द क्रॅक, त्या क्रॅकला चेस करायचं. चेस करायचं म्हणजे घासायचं. चेजिंग असतो ना, चेजिंग ते कान असते त्याला बोलतात चेज. चेज द क्रॅक अँड ड्रिल द होल. इन्सर्शन ऑफ द डॉवेल बार विथ लेग साईड इनसाईड. त्या खड्ड्यामध्ये काय फसणार आहे, लेग. हे दिसतंय ना, हे लेग जेत ना, हे 125 mm चे हे त्या खड्ड्यात जाणार आहे ना. मग लेग लेंथ 125 mm ची ना, तेवढ्या 125 mm चं तुम्हाला होल बनवायचा आहे. तो प्रोसिजर काय असणार आहे, घासा पहिले. चेज द क्रॅक, त्या क्रॅकला घासा. हां. ड्रिल द होल. ठीक आहे. ड्रिल द होल फॉर इन्सर्शन ऑफ डॉवेल बार विथ लेग इनसाईड. म्हणजे लेग इनसाईडमध्ये जाईल एवढं तुम्हाला डेप्थ बनवायची आहे. इन्शुअर दॅट टॉप ऑफ यू इज ॲटलिस्ट 20 mm बिलो द ब्रिक सरफेस. बघा काय म्हणलं माहिती आहे का, त्याला इतकं फसवायचं आहे. जसं की मी तुम्हाला सांगतो, हे समजा हे बघा ही भिंत आहे, याच्यामध्ये तुम्ही त्याला फसवतात अशा पद्धतीने फसवला मध्ये. ठीक आहे, असं दिसतंय ते मध्ये. तो हा जो बार आहे ना, बाहेरच्या सरफेसच्या आतमध्ये 20 mm फसावा. म्हणजे वरतून प्लॅस्टरिंग करू ना आपण. अरे भिंतीला हात लावून जो आपण बघणार ना, असं लागायला नको की बार लागतोय. म्हणून हा बार मध्ये फसून द्यायचा. सरफेस पासून मध्ये किती 20 mm. ज्याला म्हणायचं यू शेप बार इज इन्सर्टिंग 20 mm फ्रॉम द सरफेस. इन्सर्शन ऑफ द टॉप ऑफ द यू शेप इज ॲटलिस्ट 20 mm बिलो द ब्रिक सरफेस. जेणेकरून आपल्याला परशाई व्हायला नको. नंतर काय करायचं, आता चेज झाला. फिल द कॉन्क्रीट मोर्टार 1:5. आता याला काय करायचं, तो जो गॅप आहे ना त्याला फिल करून घ्यायचा. फिल द चेजिंग सरफेस विथ 1:3. तर तो जो सरफेस, फिल द सरफेस विथ 1:3. ठीक आहे. मोर्टार 1:3 कॉन्क्रीट मोर्टार. पुढे बघूया. वेन इन्सर्शन ऑफ द डॉयर बाय कम्प्लीट सरफेस इज प्लास्टर. मी तर म्हणतो हे काढून मी टाकलं तरी चालेल. इन्सर्शन इज डन. बघा जर इन्सर्शन झालं ना, आता काय करायचं, जेव्हा तुम्ही डॉवेल बारला इन्सर्ट करून टाकला, तू सरफेसला प्लास्टर करा ना. आफ्टर इन्सर्शन ऑफ द डॉवेल बार प्लास्टरिंग वर्क इज डन. आणि प्लास्टरिंग वर्क झाल्यानंतर त्याच्यावर काय करायची, क्युरिंग. मग हे वाक्य तुम्ही लास्ट लिहायचं. हां, यू कॅन कॅरी आउट द प्लास्टरिंग वर्क आफ्टर क्युरिंग पिरियड. हे वाक्य तुम्ही लिहू शकतात. झालं, खालचं लिहायची गरज नाही. जमलं का. फॉर्मॅट. प्रिपेअर द फॉर्मॅट इन्व्हॉल्व एनी 8 इन्फॉर्मेशन डेटा ऑफ बिल्डिंग स्ट्रक्चरल ऑडिट. आता बघू आपण एक करून. काय म्हणलंय तुम्हाला, सगळ्यात पहिली स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे काय माहिती पाहिजे. स्ट्रक्चरल ऑडिट काय असतं माहिती आहे का, की जी आपली बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचं इन्स्पेक्शन करावं लागतं टाईम टू टाईम.
एखादी बिल्डिंगची बनवलेली ना हे त्याचं हेल्थ चेकअप, जसं एखाद्या व्यक्तीचं हेल्थ चेकअप करतात ना, हां, तर त्या पद्धतीने बिल्डिंगचं जे हेल्थ चेकअप आपण करतो त्याला बोलतात स्ट्रक्चरल ऑडिट. काय म्हणतात त्याला? आता मग तुम्हाला समजा स्ट्रक्चरल ऑडिट, एखाद्या व्यक्तीचं स्ट्रक्चरल ऑडिट करायला जायचं आहे, म्हणजे व्यक्तीचं म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या बिल्डिंगचं, तर मग त्यासाठी काय डेटा लागतो? प्रिपेअर द फॉर्मॅट. तुम्हाला फॉर्मॅट मेजरमेंट शीटचा फॉर्मॅट कसा काढला होता त्या पद्धतीने हा फॉर्मॅट राहतो. तर जेव्हा पण तुम्ही एखाद्या बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट घ्यायला जाणार, तुम्ही इंजिनियर आहेत, तुम्ही घ्यायला जाणार, तर तुम्हाला हा कागद न्यावा लागेल. समजलं का नाही काय बोललो मी? मग याच्यात काय काय असणार? नेम ऑफ ओनर, क्लायंट आणि सोसायटी. नेम ऑफ ओनर, ओनरचं नाव राहील याच्यात, तो जो बिल्डिंगवाला आहे ते, ठीक आहे, किंवा सोसायटीचं नाव राहील. म्हणजे जसं की आता डिटेलमध्ये दिलं आहे, त्याचं नाव, त्याचा मोबाईल नंबर, त्याचा ईमेल, त्याचा ॲड्रेस. समजलं का? हा पहिली इन्फॉर्मेशन आहे ही. समजलं? दुसरं त्याचा फॉर्मॅट सांगतो. दुसरं त्याचा ॲड्रेस, साईट कुठे ती, बरं का? हे डिटेल ॲड्रेस दिले परत, डिटेल ॲड्रेस ऑफ साईट. 2 झाले बाबा. 3 नंबर आहे डिटेल्स ऑफ कॉन्टॅक्ट पर्सन, मॅनेजर, केअर टेकर रिस्पॉन्सिबल फॉर ऑल टाईप ऑफ कम्युनिकेशन. आता आपल्याला स्ट्रक्चरल ऑडिटचं काम कोणीतरी दिलंय, कोणतरी कॉन्टॅक्ट करणारा पर्सन आहे ना, त्याचं डिटेल लिहायचं. कोणी आणलं बाबा हे काम, कोणी आणलं, आलं का लक्षात? सो डिटेल ऑफ कॉन्टॅक्ट पर्सन, एकतर मॅनेजर असेल, एकतर केअर टेकर रिस्पॉन्सिबल फॉर ऑल टाईप ऑफ कम्युनिकेशन. हे सगळं कम्युनिकेशनमधला काळजी घेणारा जो कोणी असेल तो आला, तो झाला 3 नंबर. ओके, मग त्याच्यामध्ये त्याचं काय, त्याचं नाव, त्याचा मोबाईल नंबर, मेल आणि ॲड्रेस. समजलं का? हा तिसरा पॉईंट झाला. समजलं का नाही? डिटेल ऑफ कॉन्टॅक्ट पर्सन किंवा मॅनेजर किंवा केअर टेकर ऑल कम्युनिकेशनमधला, ठीक आहे. टाईप ऑफ स्ट्रक्चर, जसं की लोड बेरिंग स्ट्रक्चर आहे, RCC आहे का फ्रेम स्ट्रक्चर आहे. ओके, तो लोड बेरिंग RCCवर कॉम्बिनेशन आहे, काय आहे ते, ठीक आहे. त्या बिल्डिंगचं नाव लिहायचं. फाउंडेशन कोणत्या प्रकारचं आहे, टाईप ऑफ फाउंडेशनबद्दल लिहायचं. ओके, हे किती झाले? 5. 6वी इन्फॉर्मेशन काय? मटेरियल कोणते यूज केलेत. मटेरियल यूज फॉर कन्स्ट्रक्शन, म्हणजे कॉन्क्रीटचा ग्रेड काय आहे, स्टीलचा ग्रेड काय आहे, नंतर मेसनरी, स्पेशल मटेरियल, हे असं. एनी सेटलमेंट इन फाउंडेशन, फाउंडेशनची सेटलमेंट झाली असेल तर बघा, जर झाली असेल येस ऑर नो बोलायचं, आणि जर झाली असेल तर त्याचं कारण लिहायचं, कॉज फॉर सेटलमेंट. समजतं की नाही? 1 नंबर तुम्ही त्या मालकाचं नाव लिहिलं, डिटेल इन्फॉर्मेशन, ती साईटची ॲड्रेस लिहिली, त्याच मालकाचं डिटेल हे लिहिलं तुम्ही, ॲड्रेस. नंतर कॉन्टॅक्ट पर्सनचं नाव, गाव, पत्ता सगळं लिहिलं. स्ट्रक्चरचा प्रकार कोणता आहे, फाउंडेशनचा प्रकार कोणता आहे, कन्स्ट्रक्शनला लागणारी मटेरियल कोणती आहे, सेटलमेंट झाली की नाही, झाली असेल तर का झालेली आहे, लिहायचे, ठीक आहे. 8 नंबर डिटेल ऑफ ॲडजॉईंट स्ट्रक्चर अवेलेबल बिफोर, ड्युरिंग अँड आफ्टर. आपण जिथं कामाला जातोय ना स्ट्रक्चर ऑडिटच्या, त्याच्या जवळपास जे स्ट्रक्चर आहेत, अगोदरचे, आताचे आणि नंतर जे कन्स्ट्रक्शन आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन लिहायची. तो डिटेल ऑफ ॲडजॉईंट स्ट्रक्चर म्हणजे शेजारचे स्ट्रक्चर अवेलेबल बिफोर, ड्युरिंग अँड आफ्टर कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन करण्याच्या वेळेला, त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतर हे डिटेल इन्फॉर्मेशन लिहायची. ओके का? पुढे टाईप अँड क्लास ऑफ पीपल युजिंग स्ट्रक्चर. हे कोणत्या लोक आहे, लो इन्कमवाले आहेत का हाय इन्कमवाले आहेत का कोण मिडल क्लासवाले आहेत, कळलं का? हे कन्स्ट्रक्शन कोणत्या लोकांचं आहे त्याची इन्फॉर्मेशन. टाईप ऑर क्लास ऑफ पीपल, लो इन्कम ग्रुप आहे, मिडल आहे का हाय, असं. हां, आणि लास्ट आहे टेरेस एरिया, PCC, टाईल फ्लोअर, या पद्धतीने लिहायचं. कवर इन्कम. हे झालं तुमचं काय, तो हा 101% कंपल्सरी प्रश्न आहे. हा प्रश्न येणार नाही असं कधी झालेला आजपर्यंत नाही आहे. तो 8 इन्फॉर्मेशन लिहायची कमीत कमी. हिला लक्षामध्ये ठेवता येईल का? ठीक आहे, चल.